लगेच कामाला लागायला पाहिजे होतं, पण मला काय मिळणार, तुला काय मिळणार, हा स्वार्थीपणा, हा हावरटपणा जो आहे तो लोकांसमोर आलेला आहे. एक बघायला पाहिजे की काही काही लोक जॅकेट शिवून असतात, मंत्रीपदाची शपथ घ्यायची, हे सगळं प्रार्थना करत असतात. ठीक आहे, प्रत्येकाची इच्छा अशी होते, पण सरकार EVMनी निवडल्यानंतर, सरकारचं मॅन्डेट हे निवडणूक आयोगाने दिल्यानंतर पहिलं तर किती दिवस लागले पहिल्या शपथविधीला, मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्यांसाठी. त्यानंतर जे भांडणं चालू आहेत ह्या राजकीय लोकांमध्ये, जो स्वार्थीपणा चालू आहे, मला वाटतं हे सगळं बाजूला ठेवून लोकांची सेवा करण्यात लागायला पाहिजे. एवढं बहुमत दिलं आहे EVMनी, एवढं बहुमत दिलं निवडणूक आयोगाने, लगेच कामाला लागायला पाहिजे होतं, पण मला काय मिळणार, तुला काय मिळणार, हा स्वार्थीपणा, हा हावरटपणा जो आहे तो लोकांसमोर आलेला आहे. म्हणजे मॅन्डेट मिळूनही खुश नाही आहेत, जिंकूनही खुश नाहीत, कुठेही आनंद साजरा केला नाही, व्यक्त केला नाही. आता काय पुढचा विचार, तर मंत्रिपद कुठचं मिळणार, कुठचं खातं मिळणार, मग त्याच्यातून खायला काय मिळणार, हे विचार मला वाटतं ह्या ज्या काही गद्दार गँगमधून आलेले आहेत हे भयानक आहेत. आणि महाराष्ट्राचे चित्र कधी असं नव्हतं आणि नसावं ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना असेल.